जय भीम नमो बुद्धाय. बाबासाहेबाला मानत असाल ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. कमेंट करून सांगा आणि शेअर करा. आणि यूट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूने तुम्हाला दादा पोस्टर दिसून राहिलं असेल ना. तर हे पोस्टर खूप व्हायरल चालून राहिलं आहे फेसबुकला इंस्टाग्रामला. बोलण्याचं एकच तथ्य आहे, जातीवादी भडव्यांनो नराधमांनो, संविधानानं बोलल्यापेक्षा जे जातीवाद करतात ना, जे मंत्री संत्री आहे, तुमचे बाप बसलेले आहे, त्यांना बोलू शकत नाही. तुमची गांड फाटते हातभर. येऊन जाऊन संविधानाला बोलता जातीवादी भडव्यांनो नराधमांनो. संविधान का भाजीपाला वाटला का तुम्हाला? आणला खाल्ला बनवला संविधान जो भारताचं एक अस्तित्व आहे, भारताच्या जनतेचं एक मूलभूत हक्क आहे. ज्या संविधानानं आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्या संविधानाला आपण हातबोट लावून राहिलो आणि त्यांच्यावर काळीमा करून राहिलो, काळीमा फासून राहिलो, लालचन लावून राहिलो. श्रम वाटायला पाहिजे तुम्हाला जातीवादी भडव्यांनो. नासुकल्या फक्त कुठल्याही गोष्टीसाठी संविधानाला दोष देता. अरे संविधान चांगलं आहे, पण चालवणारे लोक चांगले नाही आहे हे समजून घ्यायचं असतं. आणि पोस्टच्या खाली एक सुंदर वाक्य दिलेलं आहे, संविधान चांगलं आहे पण चालवणारे चांगले नाही आहे. पोस्टच्या खाली दिसत असेल तुम्हाला. हे माझ्या मनाला खूप बरं वाटलं, त्या कारणामुळे मला मजबूर व्हिडिओ बनवावा लागला. हे जातीवादी भडव्यांनो, मनुवादींनो, सवर्णांनो, तुम्ही फक्त संविधानाला दोष देऊ शकता. कारण तुम्ही अंगणवाडी नापास आहे, तुमचे बापही नापास आहे, तुम्ही नापास आहे. तुम्ही शिकले राहिले असते ना, सुशिक्षित राहिले असते ना, शिकले असते ना, तर तुम्ही संविधानाची पूजा केली असती, संविधानाला वाचलं असतं, त्याची दररोज तुम्ही आरती ओवाळली असते. कारण तुमचे बाप अनफळ आहे ना, त्या कारणामुळे तुम्ही पण अनफळ राहणार. तुम्ही अंधभक्त आहात, अंधभक्त राहणार. कारण संविधानाला दोष देणारे हे अंधभक्त असतात, मनुष्य नसतात. जनावराच्या पेक्षा बेहतर लोक असतात हे जे संविधानाला दोष देतात. अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे, जगात गाजा वाजा भिब्राव एकच राजा. कितीही उफळ करायचे तुम्ही प्रयत्न करत असाल, कितीही लालचन लावण्याचे प्रयत्न करत असाल, संविधानाला कितीही दोष देण्याचे प्रयत्न करत असाल, तर तुम्ही कितीही उखडण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्याकडून काही बालबाका होणार नाही. तुम्ही फक्त बोलू शकता, कमेंट करू शकता, व्हिडिओमध्ये व्हायरल होऊ शकता, पोस्ट करू शकता, घाणेरड्या संविधानाला दोष देऊ शकता, पण तुम्ही अस्तित्वात आणू शकत नाही. कारण तुम्ही एका बापाचे नाही आहे, 10 बापाचे झालेले लोक आहात तुम्ही. त्या कारणामुळे तुम्ही जास्तीत जास्त करून लोक संविधानाला दोष देतात. समजलं काय? मालेगावातील एका महिलेच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, एका चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे. त्याला दोषी संविधान नाही आहे भारताचं. असं भारतात किती काही मुलीवर अत्याचार होतात, मुलावर अत्याचार होतात, स्त्रियांवर अत्याचार होतात. का सगळं संविधानाचा दोष आहे का? अरे चालवणारे बरोबर नाही आहे. भारतातच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात दररोज अत्याचार होतात महिलेवर, पुरुषांवर, चिमुरड्या लेकरांवर, 17 वर्षाच्या म्हातारीवर. हे का संविधानानं दिलं आहे का? संविधानाचा दोष आहे का याच्यात? अरे संविधान हे सगळ्यांसाठी आहे. जो ने गुन्हा केला असेल त्याच्यासाठी चांगलं संविधान आहे, आणि ज्याने गुन्हा सहन केला असेल त्याच्यासाठी संविधान आहे. कारण इथं अंबानीलाही पण संविधान सेम आहे, तर खाली झोपलेला जो माणूस असतो ना, बसलेला सर्वसाधारण माणूस, त्याच्यासाठी पण समान आहे संविधान. कोणासाठी चेंज होणार नाही का तो अंबानी करोडपती आहे त्यासाठी संविधान चेंज करा बा, आणि गरीब आहे बा यासाठी संविधान चेंज करा, असं नाही होत. कळलं काय? येऊन जाऊन संविधानावर दोष देत असाल तुम्ही, येऊन जाऊन संविधानाला बोलत असाल, तुमच्यासारखे महापागल कोणी नाही आहे. तुमच्या मनामध्ये, काळजामध्ये आणि तुमच्या काळजामध्ये, डोक्यामध्ये सगळा गू भरलेला आहे, गू गधीचा, दुसरं काहीच नाही. बाबासाहेबांना संविधान लिहिलं, बाबासाहेबांचे विचार आचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार मांडूनच बाबासाहेबांना संविधानाचा मसुदा तयार केला आणि संविधान पक्क बनवलेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर ह्या माणसापाशी 32 डिग्र्या होत्या, तर 12 ते 13 विषयाचं लँग्वेज होतं.
तो माणूस भारतात नव्हे तर भारताच्या देहावर शिकला, तर त्याने संविधान जन्माला आणलं भारताचं. आणि मालेगावातील जे घटना झाली आहे त्या मुलीला न्याय मिळणार म्हणजे मिळणार, मिळणार म्हणजे मिळणार. बाबासाहेबांचं संविधान जिवंत आहे, जो मिळणार. आणि एकाच मुलीवर अत्याचार नाही झाला तर महाराष्ट्रात भरपूरशा मुली आहे का त्याच्यावर दररोज अत्याचार होऊन राहिला, पण ह्या बातमी दाखवत नाही दादा. भारतात एवढ्या महिलेवर अत्याचार होतात हे दाखवत नाही. SC STच्या महिलेवर अत्याचार होतात हे दाखवत नाही. कुठला न्यूज रिपोर्टर दाखवत नाही, कुठली सोशल मीडिया दाखवत नाही. सगळे जात पाहून हिनवतात, सगळे जात पाहून बोलतात दादा. काय कराव? अरे कोणाकोणाला महिलेला शिवीगाळ करतात, कोणाकोणा महिलेला घरी येऊ देत नाही, कोणाकोणा महिलेला रस्त्यावर येऊ देत नाही, कोणाकोणा महिलेला घरी पाणी पिऊ देत नाही, कोणाला हात लावू देत नाही, कुठं काय करू शकत नाही. एवढा हेच काय बोलावं मग. भरपूर लोक म्हणून राहिले युवराज तू मालेगावातील घटनेवर व्हिडिओ बनव. मी व्हिडिओ बनवतो, सब्जेक्ट मी बनवतो, पण अजून हा सब्जेक्ट घसून एक नांदेडमध्ये पण घटना घडली त्याच्यावर पण बनवायचं आहे. कायच्यावर बनवू व्हिडिओ, कायच्यावर बनवा व्हिडिओ. दररोज घटना होऊन राहिल्या भारतात, दररोज महाराष्ट्रात घटना होऊन राहिल्या. महिलेवर अत्याचार होतात, मुलांवर अत्याचार, छोट्या मुलांवर अत्याचार होतात. माझं एकच म्हणणं आहे, कुठून येऊन जाऊन संविधानाला दोष देता तुम्ही, कुठून येऊन संविधानाला दोष देता. ह्या महिलेवर व्हिडिओ कोण बनवणार मग? अरे तुम्ही जात पाहून व्हिडिओ बनवता, धर्म पाहून व्हिडिओ बनवता, पंथ पाहून व्हिडिओ बनवता, दुसरं काहीच नाही. गरीबाला न्याय मिळत नाही दादा. श्रीमंताच्या मुलाला न्याय मिळतो, पण गरीबाच्या लेकराला न्याय मिळत नाही. कारण आज न्याय मिळाला असता, पण का मिळत नाही? कारण इथं भ्रष्टाचार सरकार आहे, पैशाने विकल्या जातात. त्या कारणामुळं, दुसरं काहीच नाही. समजलं काय? मालेगावातील जी घटना झालेली आहे त्या मुलीला न्याय मिळणार म्हणजे मिळणार. वेळ का लागून राहिला काय नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून सांगन पुरी मी. पण माझं एकच म्हणणं आहे, संविधानाला दोष देणारे नराधम भळव्यांनो, जातीवादी भळव्यांनो, जबान सांभाळून बोलत जा, जबान सांभाळून काय करायचं करत जा, लिहत जा. कळलं काय? तुम्ही त्या बाबासाहेबाच्या संविधानामुळे बोलून राहिले. हक्क दिला तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा. पहिले असं होतं का महिलेचे स्तन किती वाढलेले आहे याच्यावर टॅक्स लागत होतं, माहिती आहे तुम्हाला? माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या भारतातल्या महिलांनो, शरीर किती वाढत आहे याचा टॅक्स भरावं लागत होतं. जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा उच्च वर्णातील लोक त्याच्या बायकोला आपल्या घरी न्यायचे आणि तिच्या संग संबंध बनवायचे. तिच्या संग संबंध बनवले तर मूड चांगलं झालं म्हणजे त्याची मनस्थिती चांगली झाली तोपर्यंत तिला वापर करून द्यायचे, मग त्याच्या घरी आणून द्यायचे, घे तुझी वस्तू तुझी वापस. असं व्हायचं. त्या बाबासाहेबाच्या संविधानामुळं असे तरतुदी खतम झाल्या, असे अस्पृश्यता खतम झाल्या, असे त्याचे सडले सुडले कानून व्यवस्था खतम झाल्या त्या बाबासाहेबाच्या संविधानामुळं. नाही तर स्वतःची वस्तू स्वतः ही म्हणता येत नव्हती, अगोदर वापरायला द्यायला लागत होती, तेव्हा ती वापरणं झाली, तेव्हा ती आपल्याला वापर देत होती. म्हणजे तशा आपल्या प्रकारची बायको. सांगितलं ना मगाशी, बोललो मी आता. मग विचार करा तुम्ही किती नालायक लोक असायला पाहिजे ज्या बाबासाहेबाच्या संविधानानं आपल्याला जगायचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, चार चौकात बसण्याचा अधिकार दिला, आणि त्या संविधानाला आपण वाईट विटंबना करतो, बोलतो, वाईट चाळे करतो आणि इंस्टाग्राम फेसबुकवर काही पोस्ट करून फायदा नाही आहे. नासूकला व्ह्यूसाठी, व्हायरल होण्यासाठी, फॉलोसाठी आपली मानसिकता खतम करून राहिल्या. तुमच्या आई आणि बहिणीला विचारा संविधान म्हणजे काय ते. संविधानामुळे तुमची आई बहीण सुखरूप आहे, बोलू शकते, चार चौकात बसू शकते, खुर्चीवर बसलेली हे तुमची आई बहीण. हे संविधानाच्या मूळ आहे, बाबासाहेबाच्या मूळ आहे. हे तुमच्या आई बहिणीला विचारा. आणि तुम्हाला पण समजल्या पाहिजे ह्या गोष्टी का आपण कसं बोलायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. समजला दादा? खरं बोलत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. फेसबुकवर बोलत पाहत असाल फॉलो करायला विसरू नको. कमेंट कर. जय भीम, जय संविधान, जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय भीमराय.